17 नोव्हेंबर 2024 रोजी समृद्धी हॉटेल जिल्हा परिषद गेट समोर सोलापूर येथे महाराष्ट्र डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशन व सोलापूर शहर व जिल्हा डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय सहविचार सभा घेण्यात आली। या सभेमध्ये विविध विषयांवर राज्य कार्यकारिणीमध्ये चर्चा होऊन डायरेक्ट व्हॉलीबॉल खेळाला आरक्षण मिळवून देण्यासाठी इंडियन व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनकडे तात्काळ प्रस्ताव सादर करणार असल्याचे डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्राध्यापक डी.बी. साळुंखे यांनी सांगितले। या सहविचार सभेसाठी महाराष्ट्र राज्य डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष फैज अहमद बेगमपुरे, सचिव दीपक मोकल, सहसचिव सचिन पाटील, सदस्य जोगिंदर सिंग घई, सोलापूर असोसिएशनचे उपाध्यक्ष संजय सावंत, सहसचिव शोएब बेगमपुरे, फुलचंद वाघ, मोहसिन शेख, रवी घोटकर यांची प्रमुख उपस्थिती होती। सुरुवातीला या सहविचार सभेत प्रास्ताविक भाषणात संजय सावंत यांनी सहविचार सभेचा हेतू सांगून विषयपत्रिकेवरील विविध विषयांवर परखड व मौलिक मार्गदर्शन केले व सोलापूर असोसिएशनच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। या सहविचार सभेत तांत्रिक समितीच्या विविध सदस्यांनी डायरेक्ट व्हॉलीबॉल नियमावलीच्या बाबत विविध सुधारणा सुचवल्या। बदलापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेसाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या। यामध्ये स्वागत समिती, तांत्रिक समिती, क्रीडांगण समिती, निवड समिती, पंच समिती, स्पर्धा नियोजन समिती व इतर समित्या तयार करण्यात आल्या। याचा सहविचार सभेत राज्य असोसिएशनचे सचिव दीपक मोकल यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम केले। आतापर्यंत झालेल्या खर्चास मंजुरी देण्यात आली। सन 2024-25च्या राज्यस्तरीय स्पर्धा बदलापूर जिल्हा ठाणे येथे घेण्यात असल्याचे ठरले। लेखापरीक्षक म्हणून धुळे येथील अमित चौधरी यांची निवड करण्यात आली। ही सहविचार सभा यशस्वी करण्यासाठी सोलापूर शहर व जिल्हा डायरेक्ट उपाध्यक्ष संजय सावंत, सचिव फैज अहमद बेगमपुरे, सहसचिव शोएब बेगमपुरे, श्रीनिवास कामूर्ती, रफी दिवाण, सुधीर खंडागळे, कलीम करणकोट, फरहान लालकोट, अमन शेख यांनी विशेष प्रयत्न केले। माझी भूमिका सोलापूर असोसिएशनची भूमिका परखडपणे स्पष्टपणे या ठिकाणी मांडतो। त्यांच्यासोबत कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला काम करायचं। जी नवीन फेडरेशनची जी काही स्थापना झालेली आहे त्या फेडरेशनचं ॲफिलिएशन महाराष्ट्राला राहील आणि महाराष्ट्राचं ॲफिलिएशन प्रत्येक जिल्ह्याला राहील। येत्या 5 वर्षांमध्ये छत्रपती अवॉर्ड मिळेल 101%। सगळे तुला मांडल्यावर काय करतात अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।